चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली या गावामध्ये गाव तलाव फुटल्यामुळे अर्धा गाव पूर्ण पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण विदारक दृश्य या ठिकाणी बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रवाह या ठिकाणी आहे। गाव तलाव फुटल्यामुळे अनेक लोकांच्या घरात हा पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण बघू शकतो की कार देखील या पाण्यात अडकली असल्याचे चित्र दिसून आहे। हा चिचपल्ली गाव आहे, जंगलात लगत असलेला भाग आहे आणि गावालगत असलेला जो गाव तलाव आहे तो पहाटे या ठिकाणी फुटला, त्याच्यामुळे मोठं नुकसान गावकऱ्याचे झाल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे कडधान्य जे घरात ठेवले होतं तेही वाहून गेल्याचे चित्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। मोठं नुकसान झालं आहे। जिल्हा प्रशासन देखील या ठिकाणी आलं असल्याचे चित्र दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे या ठिकाणी दिसून येत आहे। पाणी अजून ओसरले नसल्याचे चित्र दिसून येत आहे। आपल्यासोबत इथले SGM आहे पवार साहेब, नेमकी काय परिस्थिती आपल्यासोबत जे इथले जिल्हा प्रशासन आहेत, जिल्हा प्रशासन देखील इथं पोहोचले आहे आणि हे पूर्ण या ठिकाणची माहिती घेत आहे। सुमारे 150 घराचे या ठिकाणी नुकसान झाल्याचे समजून येत आहे आणि 150 घरात पाणी शिरल्याचे चित्र या भागामध्ये असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे हे जे प्रशासन आहे ते प्रशासन इथं युद्ध पातळीवर मदत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। तहसील कार्यालयाची टीम देखील या ठिकाणी आली आहे। बचाव कार्य देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे, कारण की जो पाणीचा प्रवाह आहे तो प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं हे महत्त्वाचं आहे, कारण की पाऊस अगर आला तर ही परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते। त्यामुळे या भागामध्ये जे नागरिक आहे ते नागरिकाला यातून बाहेर काढण्याचं काम देखील करण्यात येत आहे। अनेक लोक या ठिकाणी पाण्यात आहे, परंतु जो पाणीचा प्रवाह आहे तो प्रवाह मोठ्या प्रमाणात आपल्याला या भागात दिसून येतो आणि त्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आपण बघू शकतो या घरात काही लोक आहे आपलं घरातलं जे सामान आहे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, सामान काढण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे या ठिकाणी जे यंत्रणा आहे ते यंत्रणा देखील आली आहे। आपल्यासोबत जे SGM आहे ते SGM पवार साहेब आले आहे या ठिकाणी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी। साहेब, आपण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आहे, काय परिस्थिती होती, काय झालं? नाही, ॲक्च्युली साधारणतः पहाटेच्या सुमारास म्हणजे जो एक मामा तलावाचं स्ट्रक्चर आहे ते डॅमेज झाल्यामुळे नाल्यामध्ये पाणी वाढलेलं आहे। आता याच्यात आमची प्राथमिक चौकशी चालू आहे। यात साधारणतः 80-90-100 घरांच्या आसपास जे आहे ते नुकसान आहे। आता ह्या नुकसानाची प्राथमिक चौकशी करण्याचे मी तात्काळ संबंधितांना आदेश दिलेले आहेत। ज्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि नुकसान झालेलं आहे त्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने जे नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची कारवाई करणार आहोत। आपण रिहॅबिलिटेशनसाठी थोड्या वेळासाठी आपण शाळेमध्ये काही लोकांची व्यवस्था केलेली आहे, त्यांची सुद्धा पूर्ण व्यवस्था करण्यात येईल। काही जीवितहानी झाली आहे का या ठिकाणी? नाही, जीवितहानीबाबत नाही आहे। काही शेळ्यांच्या संदर्भात आता आलेलं आहे की 30 ते 40 शेळ्या ज्या आहेत त्या पुरामुळे मरण पावलेल्या आहेत। त्या संदर्भात सुद्धा पशुसंवर्धन अधिकारी जे आहेत त्यांच्यामार्फत तात्काळ चौकशी करून त्यांचे पंचनामे करून आपण त्यांना मदत देण्याची कारवाई करू। अगोदर या ठिकाणी ही तड फुटला होता, या ठिकाणी तड फुटला होता या अगोदर? नाही, याच्याबद्दल तर आधीचे कुठले इन्सिडेंट्स नाही आहेत याच्या आधीच्या वर्षांचे। या वर्षीच तो इन्सिडेंट झालेला आहे, पण तरी आम्ही चौकशी करतो आणि यामध्ये जर काही एन्क्रोचमेंट्स असतील किंवा नाल्याच्या अनुषंगाने नाला खोलीकरण आहे तर ते आपल्याला कारवाई करता येईल। तर या ठिकाणी जे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसून येत आहे। काय झालं, काय आक्रोश मोठ्या प्रमाणात गावकऱ्यामध्ये दिसून येत आहे, कारण की ज्या प्रकारे या ठिकाणी पूर परिस्थिती झाली आहे, गाव तलाव फुटल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांमध्येही गावकऱ्यामध्ये एक प्रकारे आक्रोश दिसून येत आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।